धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. बघा, मी आपलंच काहीतरी सांगणार आहे तुम्हाला. लय दिवस झालं काय बोलणं बी नाही झालं, म्हणलं जाऊ दे आपलंच काहीतरी सांगू. बघा, मी कुटुंबावर आले 1.5 वर्ष झालं असं. 1.5 वर्ष झालं का 2 वर्ष झालं तेच मला माहीत नाही. बघा कसं असते, माणूस जी चांगलं काम करायला गेलं ना तिथं नक्कीच अडथळा येते. आता मला पण वाटलं होतं, तरी साऱ्या माता बहिणी यूट्यूबमध्ये आहेत, आपलं पण काहीतरी होईल भोळ्यासाळ्या या आईचं. आता भोळेसाळे काय कोणी नाहीत का हो? आहे का नाही कोणी? तुम्हीच सांगा. आम्हीच एकली भोळी साळी ह्या जगामध्ये काय सगळे शिकलेलेच आहेत का? मी अनाडी अनपड हे म्हणून काय त्रास आहे कोणाला? सांगा, तुम्ही सांगा. माझा काय त्रास आहे का कोणाला? कोणालाच नाही ना. मी कोणाला त्रास देतच नाही. मग मला का त्रास देतात तुम्ही? मला का त्रास देतात तुम्ही? कशासाठी त्रास देताय तुम्ही? मी काय केले तुम्हाला? मी तर सगळ्यांशी चांगली असते. मी कुणालाच वाईट बोलत नाही. मी सगळ्यालाच चांगलं बोलते पहिल्यापासून. असं नाही की आत्ता, मी पहिल्यापासून चांगलं बोलते. मग माझ्याच नशिबी असं का? कशासाठी बरं माझ्याच नशिबी असं का? तर मी सगळं पहिल्यापासून चांगलं करत आले म्हणून का माझ्या नशिबी असं? आपल्याला खोटं नाटं बोलणं आवडत नाही, आपल्याला खरं चालायला आवडत आहे. आणि हे बघा, कुणीच खोटं बोलायचं नाही. खोटं बोलून तरी आपण काय मिळवणार आहे तुम्ही सांगा? खोटं बोलून तरी आपण काय मिळवणार आहे? काहीच नाही मिळवणार ना. त्यापेक्षा काय असतंय ना, खरं. खऱ्याला काहीच मरण नाही बघा. 1 टाइम माणूस खोटं बोलणार, 2 टाइम खोटं बोलणार, 3 टाइम खोटं बोलणार, 4 टाइम तर आपल्याला खरं बोलावं लागेल ना. आणि 5व्या टायमाला जर सारखं आपण खरं बोलत राहिलं तर आपलं कुणीच नाही मानत का? तर आपण 3 टाइम खोटं बोललेलं असतो. म्हणून हे बघा, काय बी असू द्या माझ्या मुलींनो आणि माता बहिणींनो, काय बी असू द्या, हे बघा कसं बी असू द्या, काय बी असू द्या, घरचेच लोक सारलं करणार असते. तर बाहेरचे लोक सारलं करत नाहीत. कुणीच नाहीत करत. लोक कसे मजा बघायला असतात, पण आपलं काय झालेलं ते निवारण करायला कुणीच नसते. लोकांना कसं वाकून बघायला मजा येते, म्हणून लोक वाकून बघत राहतात. म्हणून आपण वाकून बघू द्यायचं नाही ना. आपली जर एकी असली सगळ्याची तर कोण वाकून बघायचे काय? त्यांचं नळलंय पडलंय का? म्हणून हे बघा, वाकून लोकाला बघू द्यायचंच नाहीये. काय आहे, आपलं इमानदारनं चालायचं, इमानदारनं राहायचं, खऱ्याने चालायचं. खऱ्याच्या पाठीमागं देव उभा राहिलेला असतो बघा, सगळ्यांना माहिती आहे. खऱ्याच्या पाठीमागं देव नक्कीच उभा राहतो. आता स्वामी काय बोलतात? बाळा पुढं चल, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणतात ना. आता बाळूमामा झालं. बाळूमामाचे एवढे कार्यक्रम बघताय तुम्ही, एवढे कार्यक्रम बघताय. मग तुम्ही काही विश्वास ठेवत नाहीत? तुम्ही कार्यक्रम बघतात ना, तुम्ही विश्वास का ठेवत नाहीत? विश्वास ठेवा ना. तर जिथं तिथं तुमच्या बाळूमामा उभा राहील ना. विश्वासच ठेवत नाहीत, मग बाळूमामा कसा उभा राहील तुम्ही सांगा? कोणता पण देव असू द्या, कोणचा पण आपण विश्वास ठेवला तिथं हे बघा, देव नक्कीच उभा राहणार. आपल्या मदतीला नक्कीच धावून येणार. म्हणून हे बघा, विश्वास ठेवा तुम्ही. माणसावर विश्वास, घरच्या माणसावर विश्वास ठेवा मेन. अहो बाहेरचं जर काय असतं, हो बाहेरचे तर बघा पो म्हणायला असतात. बुडायला लागलं ना म्हणतात खा आता गोच्या आणि मरा असं म्हणतात बाहेरचे. म्हणून हे बघा, बाहेरचे तेवढ्या पुरते त्यांचं ऐकायचं, तिथं सोडायचं. जे आपले घरच्यांनाच काळजी असते आपली. आज सुख हे दुःख हे लोक येऊन आपलं सारलं नाहीत करत. आपण पण आहे बघा, तुम्ही पण हे दिवस जाणवले असते. आम्ही पण जाणवलेत. आम्हाला तर कधी दुःख माहितीच नव्हतं. प्रिय बघितलं, दुःख बघितलं. एवढं मोठं दुःख बघितलं ना जिंदगीमध्ये. बघितलं लेकरं लहान असताना भरपूर दुःख बघितलं. प्रिय लहान होतं तर तेव्हा काही एवढं वाटलं नव्हतं. वाटायचं संकट आले देवा, सार देवा, तूचेच देवा, देवावर हवाला सोडायचे. प्रिय आता तर हे बघा, आपले लेकरं मोठे झाले ना,
आणि आपल्या करते धरते लेकरावर जर संकट आलं तर कोणच्या आईला कसं वाटत असेल तुम्ही सांगा. त्या आईचं काळीच कसं होत असेल तुम्ही सांगा. त्या आईनं हे बघा नेत्राचा दिवा केलेला होता, त्या आईनं ह्या हाताचा पाळणा केलेला होता आणि त्याच आईवर एवढी मजबुरी आली होती एवढ्या मोठ्या लेकरांची, एवढ्या मोठ्या लेकराची. हां, एवढं लेकरू आपलं दुःखामध्ये पडलेलं कोणच्या आईला कसं होत असं. कोणची बी आई असू द्या, मीच नाही, मी नाही म्हणत मीच. आणि हे दुःख सगळ्यावर असतं या, हे दुःख सगळ्यावर असते. असं नाही की माझ्यावर झाले म्हणून. ह्या बघा माता बहिणींनो, काहीच खोटं बोलायचं नाही आणि घरापासून तर काहीच खोटं बोलायचं नाही. जे आपल्या घरामध्ये मेन माणसं आहेत ना तेच आपलं सारलं करणार असते. तर म्हणून हे बघा का खोटं बोलायचं, कशासाठी खोटं बोलायचं. हे बघा आता एवढं मोठं संकट आलं होतं, माझ्यावर पण आलेलं होतं आणि हे बघा सगळ्यावर हे संकट येत आहे. पण हे बघा माझा विश्वास देवावर होता, या परमेश्वरावर होता, या परमेश्वरावर होता माझा विश्वास. म्हणून ह्या बघा धक्का पण लागला नाही बरं का, धक्का पण लागला नाही. हे बघा देवा परमेश्वरा असंच परिवार माझं हस्त खेळतं राहू दे. देवा परमेश्वरा माझ्या परिवाराला एवढी सत्याची बुद्धी दे. देवा परमेश्वरा माझे तुला कोटी कोटी धन्यवाद. मी सारखं असं म्हणते हो, खरंच तुम्ही माझ्यावर विश्वास करा, अगर नाही करा तरी मी असं म्हणत राहते. आणि बघा अहंकारमध्ये कोणी बी राहू नका, अभिमानमध्ये कोणी बी राहू नका, स्वाभिमानमध्ये राहावा. स्वाभिमानमध्ये राहताना हे बघा तुमची एवढी विजत आहे ना स्वाभिमानमध्ये. आज जरी हे बघा तुम्हाला, आज जरी तुमच्या तोंडावर लोक गोड बोलत असलेत ना तरी महाग हो, तेच लोक तुम्हाला शिकवतात ना तेच लोक महाग एवढं बोलतात हो. तुम्हाला काय सांगू, हे प्रत्येक घराची हीच कहाणी आहे, प्रत्येक घराची हीच कहाणी. असं नाही म्हणत की माझ्या घरची, प्रत्येक घराची हीच कहाणी आहे. म्हणून मी म्हणते हे बघा आपल्या मुली असू द्या, आपले मुलं असू द्या, आपले नातरुंड असू द्या, पतरुंड असू द्या, आपलं भाऊ बहीण असू द्या, आपली मायबाप असू द्या, कुणी बी असू द्या, माझं हेच सांगणं आहे. हे बघा देवा परमेश्वराचं नाव घेऊन तुम्हाला सांगते. हे बघा आणि गलत फॅमिली तर कधी करून घेऊ नका, गलत फॅमिली कधीच करून घेऊ नका. लोक हे बघा काही बी सांगणार असते तर परी हे बघा ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. हे बघा आपले माणसं आपल्याच कामाला येतात, लोक कामाला येत नाही, लोक मजा घ्यायला असतात. परी आपल्या वेळा काळाला कुणी नसते बरं का. आणि हा बघा तोंडावर जरी रडणारे असले तरी पाठीमागं हसतात होते. आणि हे बघा तोंडावर जरी आपला भाऊ असू द्या, बहीण असू द्या, आपली मायमाता असू द्या, तोंडावर जरी नाही रडलं तरी मनात नक्कीच रडणार, मनात नक्कीच रडणार. तोंडावर नाही रडलं तरी मनात नक्कीच रडणार. आणि हे बघा बाहेरचे आहेत तर आपल्यासमोर येऊन रडून पडून जाणार, रडून पडून जाणार आपल्यासमोर येऊन. पण त्यांच्या मनामध्ये काहीच नसते बरं का. तिकडे जाऊन ते काहीतरी वेगळं बोलायलेले असते तर, काहीतरी वेगळं बोलायलेले असते तर. म्हणून नाही का बाहेरच्याचं कधीच ऐकू नका. ऐका सांगायला, असं नाही की आपण दोन तोंडात झापडं मारणार, ए मला का सांगायली असं म्हणून आपण नाही ऐकायचं. इकडून ऐकायचं, इकडून सोडायचं. आणि हे बघा सामनेवाल्याची इज्जत करायला शिका, सामनेवाल्याची इज्जत करायला शिका. इज्जत घ्या आणि इज्जत द्या, असं असते बघा माणसाचं. कसं ह्याला उसनच म्हणायला लागते, उसनच म्हणावं लागते. आणि जरी ते माणूस नाही बोललं, ते माणूस नाही बोललं, सगळं काय ते मनामध्ये ठुतंय. ते माणूस ह्यानी सांगा, त्यांनी सांगा, ह्यानी सांगा, ह्यानी सांगा, सगळं ह्या कानाने ऐकत आहे आणि ह्या मनामध्ये ठुतंय. त्याची इज्जत करा. देव परमेश्वर हे बघा तुम्हाला कधीच कुठं कमी नाही पडू देणार. आणि हे बघा तुमच्यावर कसला टाईम नाही येणार. हे बघा हे आपण काय करतो, हे वाईट वाईट लोकांचं ऐकतो आणि आपल्या मनात क्रोध भरून घेतो आणि सामनेवाल्याची नफरत करतो. तसं कुणीच करू नका. ते सामनेवालं तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ना ते देवाला माहिती आहे, देवा परमेश्वराला. तुम्हाला किती पण सांगितलं ना तुम्हाला विश्वासच येणार नाही, पण देवाला नक्कीच माहिती आहे बघा ते माणूस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे.
तुमची किती काळजी करते. तुम्हाला वाटत असन की हे माणूस आम्हाला विचारत नाही, हे आम्हाला बघत नाही, त्यांनाच बघतंय, ह्यांनाच बघतंय. असलं मनात कधीच आणू नका. जे कुणी पण असलं जर समजत असलं ना, हे बघा स्वतःवर तुम्ही म्हणजे पापाचा भागीदार व्हायला लागलात. ते माणूस तुमच्यासाठी किती झुरतंय, तुमच्यासाठी किती रडतंय, तुमच्या तोंडावर लाख बोलत असन, पण ते मनामध्ये ते माणूस किती झुरत असन तुमच्यासाठी, आणि किती रडत असन तुमच्यासाठी. ते माणूस किती रडत असन तुमच्यासाठी, आणि किती झुरणे लागलेलं असते ते तुम्हाला नाही कळणार. ते देवाला माहिती आहे, देवा परमेश्वराला माहिती आहे. म्हणून ह्या बघा, आपल्या माणसाशिवाय काहीच खरं नसतंय. ते आपल्या तोंडावर भले आपलं काही पण आपल्याला बोलू द्या, त्या माणसाशिवाय दुसऱ्याला माया नाही बरं का. ते तुम्हाला लाख दुसऱ्याला सांगत असतील, लाख तुम्हाला सांगत असतील दुसरे, तरी त्यांचं ऐकू नका हो, त्यांचं ऐकू नका. तुमचं कसं वाटलं होणार ना ते बघतात ते. आणि हे तुमचं घरचा माणूस असतंय ना, आपल्या घरचा माणूस असतंय ना, तर त्या माणसाला वाटतंय हे माणूस कधी आपल्याशी चांगलं वागन, हे रस्ता बघतंय हे आपलं माणूस, आणि हे कसं याला सुख भेटन ते बघतंय हे आपलं माणूस. आणि ते आपल्याला सांगतेत ना उलटा पालट, त्यांना वाटतंय ह्यांचं कसं वाकडं येणार घरातली घरात, आणि आम्ही यांची मजा बघू. ते रस्ता बघत बसलेलं असते ते माणसं, जे आपल्याला वाईट शिकवतात ना, आपल्याला वाईट सांगतात ना, उलटं पालटं सांगतात ना. म्हणून त्यांचं ऐकू नका हो. तुमच्या हात जोडते, पाया पडते. हे बघा, कुणी बी असू द्या, माझ्या माता बहिणी असू द्या, बहिणी असू द्या, कुणी पण असू द्या बाहेरच्या, मी ह्या बघा हात जोडून विनंती करते, असं लोकांचं ऐका, परिस्थितीच सोडून या आणि चांगले गुण घरात घेऊन या. तर हे बघा तुमच्या जिंदगीत एवढं चांगलं सोन्याच्या वरलं होईल. बघा सोन्याला काय करतात, सोनं कधी बी घासणारच आहे. पण हे माणसं हे बघा तुमच्या कधी बी मदतीला उभा राहणार आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. देवा परमेश्वरा माझे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. अशीच बुद्धी दे रे बाळा, हे बाळांना, बाळात म्हणते ह्या बाळांना अशीच बुद्धी दे, अशीच बुद्धी दे, आणि असंच ह्यांच्यावर प्रेम करत राहा. देवा परमेश्वरा माझे कोटी कोटी धन्यवाद. तर काय बोलणार हो, काय बोलणार तुम्हीच सांगा. कधी बी हे बघा आपलं माणूस आपल्याच कामाला येतं या. किती तुमची किती काळजी करते घरचे, तुम्हाला काय माहिती हो. तुम्हाला जे बाहेरचे सांगते तेच तुम्हाला खरं वाटतं. बघा नका हो ऐकू बाहेरच्यांचं, नका ऐकू. बाहेरचे कसे असतात, घरं मोडायला असतात हो, घरं मोडायला असतात बाहेरचे, घर जोडायला नसतात. घर कोण जोडतंय? आपल्या घरचे आपलं घरचं मेन माणूस आहे ना, घर तेच जोडतं, घर तेच जोडतं. बाहेरची जग दुनिया घरं मोडायला असते हो. एखादं 10 मध्ये आपल्याला चांगलं सांगणार असतं, पण लई लोक टपून बसलेलं असतात. कसं यांचं घर मोडन आणि कशी यांची मजा बघू, असे असतात हो बाहेरचे लोक. म्हणून हे बघा माझं एकच म्हणणं आहे की बाहेरचंच ऐकू नका. आपल्याला देवाने काय शिकवले, आपण काय वचन घेऊन आलो देवापासून तुम्ही सांगा. 9 महिने आपण आईच्या पोटात राहिलो, 9 महिने राहिलो, पण नंतर 10व्या महिन्यात राहता येणार ह्या पोटामध्ये. हात जोडून 9 महिने बसलेला असतंय लेकरू. देवा मला ह्या नरककुंडाच्या बाहेर काढ, तर मी जगामध्ये जाऊन लय मी दान पुण्य करण, असं म्हणलेलं असतं. असं म्हणून जन्माला येतो. आणि हे बघा हे जग दुनिया बघितलं की लेकरू तिथंच पलटी होते हो, तिथंच बायमान होते. देवाला बायमान होतो आपण, जन्माल्या देवाला बायमान होतो. कसं बायमान होतो माहिती आहे ना तुम्हाला? जन्माल्या लेकरू म्हणतं
टेहा 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 म्हणतं का नाही? पण ते टेहा टेहा नाही म्हणत हो, ते म्हणतं कव्हा 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 कव्हा. म्हणजे देवाला म्हणते कव्हा मी बोललो. मी प्रत्येक इडोमध्ये मी सांगते, पूर्ण इडोस कोणी ऐकत नाही ना, म्हणून माझा इडो एवढा पळत नाही आहे. मी प्रत्येक इडोमध्ये सांगते, पूर्ण बघितलं तर. म्हणून म्हणते पूर्ण इडो बघा जाओ तुम्ही. पूर्ण इडो बघितला तरच तुम्हाला कळणार आहे मी काय बोलते. तुम्ही अवघड अवघड शब्द आहेत ना ते बघताय. ते लेकरू तिथं देवाला म्हणजे आपणच बायमान झालेला असतो. देवाला धरतीची ऊब लागली आणि हाताची ऊब लागली की लगेच आपण देवाला बायमान होतो. पण नाही हो, नाही बायमान व्हायचं, नाही बायमान व्हायचं. अहो कितीतरी लोक दान पुण्य करतात ना. मग आपण बी दान पुण्य करणं होत नाही, पण आपल्या घरच्यांचं तर पुण्य करू ना, घरच्यांचं तर पुण्य करू ना, हे का नाही? बरं रामकृष्ण आहे बरं का सगळ्यांना. देवा परमेश्वरा माझा हे इडो सगळ्यांनी बघू दे. कृष्णा बाळगोपाळ माझा हे इडो सगळ्यांनी बघू दे. लई इडव मी असे केलेले आहेत हो, मी इडव लई असे केलेले आहेत, पण ही संपूर्ण इडो बघत नाही तो संपूर्ण. आणि युट्यूबनं पण हे बघा माझं पब्लिक करायला पाहिजे ना. माझं इंस्टाग्रामवर आहे ते पब्लिक नाही आहे, झालं फेसबुकवर आहे ते माझं पब्लिक नाही आहे. इडो बघा, आणि इडो माझे सगळे छान असते. तर इडो आपले अवघड तवघड इडो नाही, तर इडो माझे सगळे चांगले आहेत बघा. इडो आपला अवघड इडो उलट पालट एक पण नाही. साधा सिंपल भोळा साळा अनाडी अनपड आईचा इडो बघा जा. देव परमेश्वर तुमचं चांगलं करत. माझा हे बघा देवासारखा आशीर्वाद, देवीसारखा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. माझ्या घरच्याच्या कशा पाठीशी आहे तसं तुमच्या पण पाठीशी आहे. माझे घरचे कसे मी असं माझ्या काळजापाशी लावून ठेवलेले आहेत, तसे तुम्ही पण माझ्या काळजापाशी लावून ठेवलेले आहेत. बघा देव माझ्या हित आहे, माझी फॅमिली हित आहे, आणि बघा तुम्ही हित आहेत माझ्या. म्हणून हे बघा इडो बघा जा. अहो असे तशी इडो तुम्ही बघताय, आणि जे ज्ञान ज्ञान यायचं ते इडो तुम्ही बघत नाहीत. मग काय फायदा आहे? देवाचं ज्ञान घेतलं तर हे बघा देव परमेश्वर आपल्याला ज्ञान देतच राहत्या. म्हणून देवाचं ज्ञान नक्कीच घ्यायचं, देवाचं ज्ञान नक्कीच घ्यायचं. माझी हीच विनंती आहे बघा. देवा परमेश्वरा आपल्या माता बहिणीला. त्याचा अर्थच हे बघा. तसं माणूस येताने काय घेऊन आले हो, काहीच नाही ना. तसं माणसाने हे बघा त्याचा अर्थच हे बघा. येतानी तू घेऊन आलास काय, जातानी तू घेऊन जाणार काय. नको अभिमान करू ह्या भल्या माणसा, नको अभिमान करू ह्या भल्या माणसा. तसा माणसाने हे बघा अभिमान कशाला करायचा हो? अभिमान नाही करायचा. आपण धर्तीवर आलोत कशासाठी आलोत? आपल्याला थोडंफार तर काहीतरी हे बघा घेऊन जायचं असते गुण. देवाने आपल्याला विचारलं, बाबा तुला धर्तीवर पाठवलं, तू काय काय चांगलं कर्म करून आला का वाईट करून आला ते इथं आम्ही सगळं मांडलेलं आहे. परी तुझ्या तोंडचं आम्हाला ऐकायचंय, तुझ्या तोंडचं आम्हाला ऐकायचंय. काय काय करून आला धर्तीवर जाऊन. आता ह्याला सांगायला काय सांगणार? ह्याने तर भरपूर पाप केलेलं असते, भरपूर पाप केलेलं असते. मग म्हणला आम्ही इथं तुझं मांडलंय, तुला इथं खोटं नाटक तुझं इथं चालणारच नाही. तू किती बी खोटं बोल ना खरं बोला, आम्हाला काहीच त्याचं पडलेलं नाही. फक्त तू सांग की जाताना तू एवढा मोठा वादा केलास की मी लई पुण्य करणार आहे. म्हणून आम्ही तुला विचारतो, तुझ्या तोंडचं विचारतो. तुझा हिसाब आम्ही इथं मांडून ठेवलेला आहे. एक एक आकडा मांडून ठेवलेला आहे. पण तुझ्या तोंडचं ऐकायचं आम्हाला. काय घेऊन आलास? आता ह्याने तर भरपूर पाप केलेलं असते. मग म्हणला मी तर भरपूर पाप केले, तुम्ही तर माझा सगळा हिसाब मांडलेला आहे. मग आता तुला नरकामध्ये जावं लागेल.
नका पाठवू म्हणला, मला नरकामध्ये नका पाठवू. मग काय एखादा गुण तरी सांग म्हणला. मी माशाला जेवण देत होतो म्हणला, उरलेलं जेवण माशाला देत होतो. आणि बाकी उरलेली भाकरून नाही दिली भाकर पहिली, पण उरलेली भाकर फेकून नव्हतं देत, उरलेली भाकर गायला चारत होतो. वा म्हणला, काहीतरी तू घेऊन आलास तर तुझं थोडं पाप कमी झाले. असं बघा, काहीतरी आपल्याला गुण घेऊन जायचं असते. पापच करून नाही जायचं आपल्याला देवाकडे. किती झालेला आहे ना, मोठा इडो आहे का लहान झालाय ते पण मला माहित नाही. उठो, मी अनाडी अनपड आहे, माझ्यापाशी कुणीच नाही आहे मला सांगायला किती मिनिटाचा झालाय. राधे राधे, राधा राधा, राधा राधा, राधा राधा, राधा राधा. माझा इडो नाही का फॉर्म मध्ये येऊ दे. राधा राधा, माझा इडो फॉर्म मध्ये येऊ दे. राधा राधा, माझे इडो अजून कोणी कोणी उघडलेले पण नाहीत माझे इडो. एवढी माझी अवस्था आहे. तुम्ही तर सगळं माझं मांडून ठेवलेलंच आहे. युट्यूबजी तुम्ही तर माझं सगळंच मांडून ठेवलेलं आहे. लई परेशान आहे हो मी. लहानपणापासून एवढी मेहनत केलेली. मी हे बघा, जेवढं माझ्या हाताने घडलंय ना तेवढं केलेलं आहे बघा. जेवढं माझ्या हाताने घडलंय ना माझ्या मेहनतीतून केलेलं आहे. मी बघा भुकेलेची भुकवळ केली, तानेलीची तांदूळ केली. बाकी सहकार्य माझ्या मेहनतीतून काय का होईना केलेलं आहे. मग आता मला काय सजा द्यायची तर द्या, जसं देव कसं सजा देत आहे तसं. तर ह्या हाताने पाप बिघडलं असं काय सांगता येत नाही. जालून बुजूत ना कोणी पाप म्हणजे करतात, जालून बुजून बी करतात, जालून बुजून बी करतात. काय मजबुरी असन म्हणून झालं असं. पण आपल्या हौसासाठी कधी काय केलं नाही बरं का. स्वतःच्या हौसासाठी वाटलं होतं लेकरं मोठं झाल्यावर स्वतःची हौस करून काय नाही बघा. तर त्याच्यामध्ये मी खुश आहे. फक्त मला आता उठून ना देवासारखं हातावर धरावा. दुनियाला धरले, मला बी धरावा. माझी हिची ना ते माझ्यावर सगळे हसतेत ना, मला हे दाखवायचंय हे मी बी काहीतरी अनाडे अनपड हाय. मी पण हाय काहीतरी अनाडे अनपड हाय, पण मी पण हाय काहीतरी. हे मला दाखवायचं पण नाही हो, मला दाखवायचं पण नाही. पण एक वाटतं की ह्या जिंदगीत येऊन काहीतरी कमवावं आपल्या लेकरा बाळासाठी, आपल्या माता बहिणीसाठी, आपल्याला कोणी सपोर्ट करते त्यांच्यासाठी. काय मी एकली नाही खाणार ना, माझ्या परिवाराला एकल्याला देणार नाही. मी सगळ्याला धरून खाईन. पहिल्यापासून सगळ्याला धरून खाल्ले ना, इथून पुढे मी सगळ्याला धरून खाईन. मी एक तुम्हाला वचन देते. युट्यूबजी तुम्हाला वाटेल की पैसा आला तरी बाई कुणालाच नाही विचारणार. आणि जशी कामधंदे करते ना तशीच कामधंदा करून बघा. मी तुम्ही म्हणलात ना आता काय तुला कमी आहे, तरी पण आहे बघा थोडंफार तरी करण तुमचा मान राखण्यासाठी. माझं भविष्य बदलाव युट्यूबनं. देव कसं भविष्य बदलतंय तसं मला वाटतंय. एवढे कोणी मला वाटतंय युट्यूबजी तुम्ही पब्लिक करत नाहीत का एवढे. आता बघा दुसरे पण आयडी आहे बघा प्रिन्स नावाची, ते तर माझे हे बंदच झाले. लाईफ तर बंदच झाली माझी. ते चालू करा ना युट्यूबजी. आता तुम्हाला माहिती आहे ना मी पोराच्या नावाची आयडी केलेली आहे, ती चालू करा ना आयडी. म्हणजे ही आयडी आहे हो चालू. हे आपलं काय म्हणतात बोलता पण येत नाही हो मला एवढं. अरे लाईफ चालू करा ना माझी. लाईफला दुसरं तुम्ही काहीतरी म्हणतात पण मी लाईफ म्हणते. नमस्कार. राधा राधा, राधा राधा, राधा राधा बोलण्यामध्ये लई ताकद आहे म्हणते तो, म्हणून मी सारखं राधा राधा बोलते. राधा राधा, 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 राधा. धन्यवाद राधा.